आणलेत आणि मी बसलो आता लिहायला. कारण की आपल्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल आहे आणि प्रॅक्टिकलला बोलले जनरल जे राहिले आपले कम्प्लीट करायचे ते करू राहिलो. जेवढं होईल तेवढं लिहितो आता आणि 30 तारखेला जेवढं होईल तेवढं सबमिट करून टाकतो कॉलेजमध्ये. टेन्शन नाही. रस्त्याच्या खाली वा ए गाडी पाड जाईल ती बाजूला. अरे सनट चलते गाडी. हा ठेवला म्हणा तो व्हिडिओ सगळा पोपटा उडीला वांग. ए चला लवकर काहीतरी पेटलंय. चला लवकर लवकर चला चला. हो पेटले दिसतं काहीतरी. एवढी एवढी मोठ बोललो काय जमणार नाही असं वाटत. काहीतरी या घटनेबद्दल माहिती देऊ शकता का तुम्ही? नाही नाही आम्हाला आता चालू तुम्ही झोपेले होते काय? बरं खुश होते काय बरोडे. जास्त प्रमाणात आग लागली होती आणि आग शामकची गाडी अजून एक ह्याच्या पलीकडून आली आहे पण ती गाडी फेल झाली होती. नंतर नाही दुसरी गाडी बोलवली पण ती पण गाडी रस्ता विसरली होती आणि दुसराच रस्ता घुसली होती. दोन गल्ली चुकून तर नारळीकडे आली ती गाडी. आता आग विजली पूर्ण प्रकारे. भाऊ काय टेन्शन आहे तुला? हा वरून राहिली काय पाहिजे बघ आता. खरं नाही चालू का नाही हो भाई. अरे बाब होईल आज रंगपंचमीला असा विषय बघ ना. बरी टेक्नॉलॉजी आहे. होय भारी होईल भारी वाटतं काय पाणी बरं. हा प्रेशर बघ ना. हवं होय भारी वाट राहिलो ना. ती गार असे अंगावर येते पाणी किती भारी वाटतं. वॉशिंग सेंटरला काय जात आपण? वॉशिंग सेंटर सारखं वाटतं. मम्मीचं आंघोळ करतो आता काय करायचं. खाली घ्या खाली. बोरुडे बोरुडे काय माझ्या वेगळीच चालली हो. आग लागली कसं काय हो नाच व्हायला पाण्यामध्ये. पोरांची रंगपंचमी झाली भाजी. हो कसं करू राहिलं खंडू? काय झालं खंडूला? तिला वाटतं काय चाललं ती घाबरली ना. गाडी आली तिकडे पेटलं गाड्या तिकडच येत. तिकडेच फिरत होत्या गाड्या होत्या. नाही इकडे पण पेटलं जास्त वाड्यात. वाड्यात वाड्यात कधी पेटलं? तार पण ज्वाळा आग काय माहिती. हे खंडूस काय झालं म्हणली? ती घाबरली. तिला वाटलं काय झालं तिकडे खंडू खंडू घाबर तू घाबर काय माझ्या मागं तिथं कोपऱ्यात तू गेली ते मागाली. हा खंडू हुशार. तर आत्ताच मी घरीच होतो म्हणजे मग अशी घरी आलो तर आत्ताच घरी म्हणजे उठलो मी आत्ता झोपेवरून आणि बसलो होतो. 5 मिनिट झाले तेवढ्यात अग्निशामकच्या गाडीचा आवाज आला. तर मला वाटलं पहिले ॲम्ब्युलन्स होती हॅवीन चालली पण ती ॲम्ब्युलन्स नव्हती. अग्निशामकची गाडी होती ती अशी आतमध्ये आली आमची. तर तिकडे कंपनीकडे गेले. कंपनी इकडे आतमध्ये तिच्याकडे गेली. आम्हाला कंपनी आग लागली पण आम्ही 2 जण इकडून गाडीवर गेलो कंपनी गाडीवर त्या गाडीच्या मागं. पण तसं नव्हता
गाडीची ती इन्फॉर्मेशन चुकीची होती. ती गाडी परत फिरली, टर्न मारला, गाडी या साईडला आली आणि इकडं कॉलनीमध्ये आलो, तिथे गेली गाडी. खरेदी करायची असं मम्मीच म्हणणं आहे. मम्मी काय म्हणणं आहे तुझं खरेदी करणार? हां हा ना. काय खरेदी करायचं? शर्ट पॅन्ट घे. शर्ट पॅन्ट खरेदी. हम्म. किती घालू दे ना. किती शर्ट पॅन्ट घ्यायची? आपण जाऊ पण ते पोरं बरोबर नाही पोरं बरं काय- किती शर्ट पॅन्ट घ्यायची सांग दोन घेऊ ना. फक्त. हा मग आणि लहान पोरासारखं झालं मला ते बड्डे दिवशी शर्ट पॅन्ट घ्यायची छोट्या पोरांना. मग काय घे. त्यामुळे मम्मी बोलली काही घ्यायचं नाही. कोणती गाडी? मुगाची. आणि काय आवळा ज्यूस? देख ना. थोडंसं normal. मित्रांनो मम्मी आवळा ज्यूस अरे बस आता आरती हुसर अभ्यास कर ना. मम्मी अभ्यास करता इतकी ओरड राहिली मला. मी शाळेत असताना एवढा अभ्यास केला होता, आत्ता परत करावा लागतोय. काय अभ्यास केला होत असतं काय आयुष्यात. हे नसतं गोविंद गावचं नव्वद वय झालं अभ्यास करायची. ते जाऊन ती मोठी माणसं होती. हा मग आपलं गरीबाचं बोलणं झालं. गरीबांनी मोठा काय श्रीमंत अभ्यासाला. मग तुला नाही समजत. काय करणार सर? हे काय वरून भात वगैरे द्यायचं लावणार शाळेत भाजी. अजून इथे एक फॅन आला ना मम्मीला आज. मुंगे झाली तिथं खडू ओढतो का रे. कसं काय बघा कसं काय झालं कुठून झाल्यात कशाला झाल्यात मला काहीच कळून नाही. ऐक ना मी काय म्हणतो ऐक ना हं? इथे एक फॅन लावा आपण हा फॅन लावून म्हणजे घालणार नाही इथे नको नाही गरबत. घरमध्ये जेव्हा असतं घरमध्ये फॅन लावला खूप भारी वाटतं. साधवरून भात करणार का? नाही नाही मुगा द्यायचं वरून फुल टाकणार आहे. जमणार नाही. साधवरून भात लागेल. नाही बाबा. मी जमणार नाही. हा नाही लहान पोरं नको. नाही खरंच नाही जमणार मी. मला भूक नाही मग. नाटकं नको. नाही, नाही. धर ना, ते खायचं का. काय रे हो. गोड आहे मग खाऊन बघ ना एखादी थोडं. आपल्याला आवडत नाही ती गोष्ट. बापाई अजून काय दरवाजा जास्त कोण होतं. मित्रांनो मग ही अग्निशामकची गाडी आलेली. प्रॉब्लेम झाला तर गाडी इकडून आली गेली इकडं, आग लागली तिकडं, गाडी भलतीकडंच. आणि एक गाडी पहिली आली होती ती गाडी झाली पंक्चर. काट्यामध्ये खेळ घुसला गाडीच्या टायरमध्ये. अग्निशामकची गाडी ठीक आहे. मग त्यामुळे दुसरी गाडी त्यांनी बोलवली ती मग सावडीमधून. ती गाडी आली तिचा पण असा प्रॉब्लेम. गाडी दुसरीकडे आग लागली तिसरीकडे गाडी तीच दुसरीकडे आहे का नाही. बरं झालं ठीक आहे. आग जरा आटोक्यात आली होती. वाळलेलं गहू होती कसं थोडा वेळ पीठ धरला जास्त नंतर कमी झालं. अजून अजून काही नऊ शब्द नाही आता काही नाही. बोल ना काहीतरी. नाही फक्त मी एकटाच बरोबर करू आली तू बोल. अभ्यास करा हे दोन शब्द आहेत. अभ्यास करा हे दोन शब्द बोलायचे. अजून दोन शब्द असतील ना का ते नाही आता काही नाही आता अभ्यास कर. प्लीज बोल ना काहीतरी. नाही बा अभ्यास कर. अरे अजून काहीतरी बोल ना. आता अभ्यास कर रे ओंकार. अभ्यास महत्वाचा आहे बेटा. अभ्यास महत्वाचा आहे. हे काय कडी हा हा हे अशा विषयांची माहिती. हा बस मी एवढंच खाणार आहे. ह्याच्यात नको आहे आपण. नाही नाही आता अरे ते मला आवडत ओढण ते तुला माहिती आहे ना. हा मुगा त्याच्यावरून बाहेर लागतो. मला आवडत नाही ते. हा हे पित्त झाल्यासारखं होतं. त्या नाही होत. मग कशाला होतं? दुसरं तुरी डाळी नाही होत. तुरी डाळी काही पण खोटं काय बोलते. पण काय. तू खोटं बोलते की मी खोटं बोलतो. अहो बस अभ्यासाला एखादं पान लिहिून दादा लिहून अभ्यासाला आरतीच्या वेळ 2 पर्यंत मिनिटात एक पान लिहून होतं माझं. म्हणजे ना तर 1 तासात किती पान लिहून होते तरी अंदाज 5 मिनिटात एक पान होतं. जरा जा ना. दुधासारखं झालं फेस पान. हा हा शिस्त तसं होतं. जा जा. बरं मला जेवायला द्यायचं हॉटेलला हा शिंदेच्यांचा प्रॉब्लेम हा हा ना कोण खरंच ना. नाही ते पार्टीची करू. हा ते म्हणले बड्डेची पार्टी जाऊ दे. हा कशाची पडते पाठी काही नाही. आता लोन फिन फिट त्याची बोर घेतले शिवाय कोणाला बाते सगळे बाहेर एकच जावं लागेल. माझं सारखी ती दारात पुढे खंडूची तिची भांडणं होती ना. टॉम इंजेरी होऊन जाईल. त्याचं पाहिलं नाही तरी हा हीच ती मांजरी मित्रांनो काल पण आली हो. हेर खंडू खंडू हेर हेर डॉन कसं गेला आपला पळत घेऊ. हा डॉन हा मग ते दुसरं पण आलं की जो कुडू कुडू घुसलं बघ ते. हे इकडे गेली चल बाहेर ये.
घरात बसलो होतं मला वाटलं बाहेरच आहे. काय सर त्यांना एक दुसरं पण कुत्रं बोलून घेतला. काय इडियट. इडियट हा म्हणजे काय? ते असतं ना तुमचं काय मोबाईल इडियट काय इडियट? ते बनवायचं इडियट. ब्लॉग का? काय म्हणतो एडिट करायचं. इडिट इडिट इडियट इडिट इडिट हां हे पाणी तू इडिटला एडिट म्हणती काय बोलली तू? इडियट इडियट. मग मी आरती करून गेलं पाणी चल ना. तर मित्रांनो आत्ताच मंदिरातून आरती वगैरे करून आलो आहे. मी बसलो मोबाईल वगैरे होतो आणि मग मी म्हणलं मला ब्लॉग एडिट करायचं आहे. थांब जा मग म्हणले मला बोलचं पाणी घे म्हणलं थांब जा. आणि मग मला म्हणती तुझं ते काय असेल ते ब्लॉग काय परत म्हणली तू काय? इडियट इडियट हां. मग मी म्हणली की ब्लॉग एडिट करून घेतो जा कारण की बोरचं पाणी घ्यायचं आहे. इडियट म्हणजे काय हो मित्रांनो हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. इडियट म्हणजे माझा असा अर्थ आहे इडिट. मित्रांनो कमेंट करा. मग मी इडिटला एडिएट म्हणून राहिली इडियट म्हणून राहिली इडियट सॉरी. मग मी इडियट पिक्चर बघितला काय माहिती. आता स्लाईड गेली आहे. आत्ता जवळपास आत्ता 10 वाजलेत आणि बघा हे बघा तर आम्हाला जेवायला बसायचे 2 बस्तर टाकले ते मी पुरतं एक तिथं आणि मला एक टाकलं होतं इथे येऊन बसलाय. अरे याला रोज जेवायची ताटच सवय आली. खंडो पोटी जाऊन तुला नाही जेवायला आज हे खंडो नको रे ओंकार एवढे लाड नको करू की मी आपल्याला ओरडू राहिली. कोणती गोष्ट आजच करतो बा. मित्रांनो जेवण करू तर खंड पण आणलं आपल्या सोबतीला बसायला. सिक्युरिटी अंधारात एकदम लगेच घरात येऊन बसले चाक. अचानक लक्ष गेलं मोबाईलवर. मी 2 मोबाईल वापरतो तर दोन्ही मोबाईलची चार्जिंग आत्ता 77% आयफोनची पण 77 आणि वन प्लसची पण 77%. ताजी पोळी पाहिजे का बाई? शिळी पोळी नको आहे का बाई ना? दादा ताजी पोळी आवडतात. घ्या. आता कसं खातो लबाड कुत्री इकडे घे ताट इकडे लबाड कुत्रू इकडे साईड जा जेव. खंडू बुब्बू कॅमेरा कुठं दगड आणून राहिले कॅमेरा दगड येऊन राहिली इकडं. अरे डॉगी डॉन गेला मिटवायला भांडण भटकन ती डॉगी डॉन मिटवायला भांडण. विशाल भाऊ तुमचे जरा 2 शब्द याच गोष्टीवर बोला. माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगिनींनो बंधू आणि भगिनींनो मी आपण आज सांगू इच्छितो की डॉगी डॉन कुत्रे घेऊन पोर राहिला डॉटो. हो नवीन टोळी आली. हे डॉगी भाऊ डॉगी हो सायलेंट शांत आहे कुत्रा शांत आहे पण हे वर जाऊन बसलं भाऊ. मित्रांनो जस्ट घरी आलो आता. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.